गावात एक देवतेला वाहिलेला नंदी बैल होता. तो दर दिवशी महादेवाच्या पिंडीवरची फुले खात होता. एके दिवशी अशीच फुले खाऊन देवळाबाहेर निघताना तो घसरला आणि होऊन तिथल्या तिथेच मेला. देवळाच्या दारातच बैलाचे मृतदेह पडले होते म्हणून अपशकुन समजून पुजाऱ्यांनी देवतेची पूजा अर्चना थांबवली. गोमतीच्या तीरावर श्रीचक्रपाणी महाराजांचे आसन होते. गावचे महाजन आणि देवळातले पुजारी श्रीचक्रपाणी महाराजांकडे आले. दंडवत घातले, श्रीचरणा लागले आणि देवाला विनंती केली, जिजी, वसो देवतेवरील फुले प्रतिदिनी खाये. आजी निगता सिरकला. तो सरला. देवतेसी पूजा पुरस्कारू वर्जले जी. श्रीचक्रपाणी महाराज बैलाच्या मृतदेहाजवळ गेले.